मी प्रवीण ठाकूर, जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम च्या वतीनं वसुंधरा पायदिंडी या विभागाचा सेक्रेटरी म्हणून काम बघतो आहे। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्यामार्फत अशा प्रकारे ही वसुंधरा पायदिंडी काढण्यात आलेले आहेत। या वसुंधरा पायदिंडी 7 उपपीठांवरून काढण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये मुख्य म्हणजे नागपूर, तेलंगणा, गोवा, नाशिक, परभणी आणि पुणे अशा प्रकारच्या 7 ठिकाणावरून या पायदिंडी काढलेल्या आहेत। या पायदिंडी मागचा जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा उद्देश एवढाच आहे की समाजामध्ये जनजागरण करणे हा त्यामागील मूळ उद्देश आहे। कारण की समाजामध्ये वसुंधरेबद्दलचं जनजागरण झालं पाहिजे, ग्लोबल वॉर्मिंगबद्दलची माहिती दिली पाहिजे, वृक्ष लागवड झाली पाहिजे, वृक्षतोड होऊ नये याबाबतची जनजागृती झाली पाहिजे, नदी नाले स्वच्छ राहावे याबाबतची जनजागरण झालं पाहिजे। आणि या अनुषंगाने या वसुंधरा पायदिंडींचं आयोजन केलेलं आहे। ह्या वसुंधरा पायदिंडे शेकडो किलोमीटर प्रवास करून जात आहे। सगळ्या दिंड्या ह्या 21 ऑक्टोंबरला मुख्यपीठ नाणीजधाममध्ये पोचणार आहे। तर यामागील असे अनेक कार्य रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या मार्फत केले जातात। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ते असं की मरणोत्तर देहदान, त्यानंतर महामार्गावर ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका सेवा ही पूर्णपणे मोफत आहे। त्यानंतर CBSE पॅटर्नची इंग्रजी माध्यमची शाळा, अशा अनेक उपक्रम राबवले जातात। अवयवदान, रक्तदान या प्रकारे हे सगळे उपक्रम रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्याकडून केले जातात। या प्रकारे हे आहे। जय सियाराम।